नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आजचा विषय जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे वेगळ्या अर्थाने. शरद पवार. खरं तर हे नाव कायमच महाराष्ट्राच्या आणि काही वेळेला देशाच्याही राजकारणात मध्यवर्ती राहतं. पण यावेळेला शरद पवार यांची चाल जी आहे किंवा जी खेळी आहे त्याच्यामुळे काँग्रेस बेहाल झाली का? चित्र तरी आत्ता असंच दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसात शरद पवार यांनी जी विधानं केली आहेत किंवा ज्या काही कृती केल्या आहेत त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काँग्रेस अडचणीत आले. सुजय विखेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी न देणं, त्यामुळे तर आता काँग्रेसही फुटली. आधी भाजप सत्तेत येणार नाही असं ठामपणे सांगतानाच नंतर भाजप सत्तेत येईल असं विधान करणं, त्याआधी सगळ्या पक्षांना एकत्र बांधण्यासाठी पुढाकार घेणारे शरद पवार मग थोडेसे मागेच राहिले आणि आता तर ते महाराष्ट्रातल्या जागा वाटपातच अडकून पडले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकांच्या रिंगणातून आई वेळेला माघार घेणं आणि याचा थेट परिणाम झाला आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर. याला आणखीनही काही अँगल आहेत, ते सगळं आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आजचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा आणि तुम्हीही विचार करा. खरंच पवारांची चाल आणि काँग्रेस बेहाल? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज राधाकृष्ण विखे पाटील यांची एक पत्रकार परिषद झाली आणि या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत विखे आणि पवार यांचं जे विळ्या भोपळ्याचं नातं आहे त्यातले काही भावनांचे धागे सुद्धा उलगडले गेले. पाहूया. आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैवी होतं. 91 त्यांचा आम्ही पराभव केला, त्या आघाडीचे म्हणजे आणि वेगवेगळी विधानं त्यांनी केली. खरं म्हणजे मला व्यक्तिशः फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो आणि आज 91च्या घटनेनंतर आज ते हयात नाही आहेत, अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरं प्रश्न आहे. आमचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल, विखे नावाबद्दल, तर प्रश्नच उपस्थित होतोय निवडणुकीच्या. त्यामुळे मला वाटत नाही की प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आपण मान्य करायचा, म्हणून मी त्यांची वेळ मागितलेली आहे. ती का हायकमांडपेक्षा तिथे मोठं समर्थन हा खरं प्रश्न आहे. तेव्हा त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही आहे. जे काही जे मी सांगायचे ते हायकमांडला सांगेल. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल मी बोलेल ना, मग सिंह नारळ रोलर घेऊन त्यांची जी वाटचाल ही राजकारणाच्या पण नंतर बोलू. आज तो विषय नाही महत्वाचा. आपण पाहिलं की काहीसे दुःखी झाले होते, आतनं चांगलेच टोचले होते, बोच जाणवत होती विखे पाटलांची त्यांच्या या सगळ्याच बोलण्यामधून. आणि त्याला शरद पवार यांचं विधान, त्यांचे निर्णय आणि त्यांचं बोलणं हे सगळंच किती कारणीभूत आहे हे सगळं जाणवत होतं. खरं तर चर्चेला कशी सुरुवात करावी हा जसा लोकांच्या मनातला प्रश्न आहे, इथे असलेल्यांच्याही मनात प्रश्न असेल की कुठून नेमकी चर्चेला सुरुवात होणार. म्हणजे अंकुश काकडे हसतात तिथून की त्यांनाही उत्सुकता आहे की काय नेमकं सुरुवातीला होतं आहे ते. पण आपण अनंत दीक्षित सरांपासून सुरुवात करूयात. दीक्षित सर, खरं तर पवार आणि विखे कुटुंबातलं जे नातं आहे ते विळ्या भोपळ्याचं आहे, पण या वेळेला विख्यांनी चांगलीच माघार घेतली, खूप समजूतदार भूमिका घेण्याचा प्रयत्न केला की मी त्यांना विनंती करतो आपण सगळं मागचं विसरून जाऊ. पण तरीही पवार यांचं हे विधान जे आलेलं आहे त्याने विखे तर दुखावलेच, पण त्यासोबतच पवारांनी जो सुजय विखेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढू न देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काँग्रेस बेहाल झाले वेगवेगळ्या अर्थाने. नाही, काँग्रेस बेहाल झाले हा निष्कर्ष बरोबर आहे, पण बाकीच्या शेरेबाजीची त्याला काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसने जेव्हा 17व्या लोकसभेसाठी प्रचार सुरू केला तेव्हा पक्षाध्यक्ष राहुल गांधी असं म्हणाले की आम्ही बॅकफूटवर खेळणार नाही, आम्ही फ्रंटफूटवर खेळणार आहोत.
प्रत्यक्षात महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर खेळते अशा प्रकारचं दिसतंय. आता आजच्या घडामोडींचा साधारणपणे आजच्या घडामोडी बघा कशा आहेत त्या. सकाळी माणिकराव ठाकरेंनी असं सांगितलं की विखेंनी काही राजीनामा देण्याची गरज नाही. काँग्रेसचा एक नेता सांगतो विखेंनी राजीनामा देण्याची गरज नाही. स्वतः विखे मात्र सांगतात की पक्षश्रेष्ठी सांगतील तो निर्णय मी मान्य करेल. याचा अर्थ काय समजायचा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ते असं म्हणाले विखे की सुजयचा प्रचार करायला जाणार नाही किंवा त्या मतदारसंघात मी जाणार नाही असं ते म्हणाले. अजून निवडणुकांचे उमेदवार ठरायच्या आतच त्यांनी सुजयच्या प्रचाराला जात नाही असं कसं काय सांगितलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे दुखणं 2-3 महिन्याचं आहे. याच्या पाठीमागे काही घटना आहेत त्या सगळ्या लोकांना माहीत असतात असं नाही. आणि शरद पवार हे तर धुरंधर राजकारणी आहेतच. ते काही यात्रेला निघालेले आहेत का ते राजकारण करणारच ना. परंतु याच्यामुळे भाजप विरोधी शक्ती आम्ही संबंध देशभर एकत्र आणणार असा जो नारा दिलेला होता ती शक्ती महाराष्ट्रातच कमी होताना दिसते आहे. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये सुदैवाने सत्तेच्या विरुद्ध मत आहे. नाही परंतु ते लोक सत्ताविरोधी मत जे आहे ते सुसंघटित करण्यामध्ये दोन्ही काँग्रेस मग माढ्यापासून नगरपर्यंत रावेरपासून अगदी हातकणंगल्यापर्यंत हे जे काही चाललंय हे महाराष्ट्राचं राजकारण या लोकसभा निवडणुकीत किती विस्कळीत होणार आहे याचे हे संकेत आहेत. बर. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर उल्हास पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी खासदार आहेत. उल्हासजी आपलं स्वागत आहे. विखे पाटलांनी खूप समजुतीची भूमिका घेतली. त्यांनी तर असंही म्हटलं होतं की आमचा माणूस असला तरी आम्ही तुमच्या तिकिटावर त्याला लढू द्यायला तयार आहोत. तुम्हाला असं वाटतंय की शरद पवार यांनी एवढी ताठर भूमिका दाखवायला नको होती. त्यामुळे म्हणजे पवारांनाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसलाही स्वतःच्या हक्काच्या 3 जागा जाहीर नाही करता आलेल्या आणि काँग्रेसची तर आणखीनच अडचण होती. आता स्वतःच्या नेत्यांची समजूत काढण्यातच वेळ चाललाय काँग्रेसचा. नाही तसं काही नाहीये. एक सुजय विखे पाटील जे आहेत ते सुजय विखे पाटलांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सामदाम दंडभेद करून त्यांनी पटवलं आणि ते घेऊन गेलेत. आता या विषयामध्ये पवार साहेबांचा जो विषय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जी आता एक चर्चा आहे ती चर्चा करताना जेवढेही नेते बसले आहेत त्यात निश्चितपणे उमेदवार विजयी कसा होईल त्या दृष्टीने त्यांचा एक इलेक्ट्रॉल मेरिट जे आहे इलेक्शन मेरिट जे आहे त्या दृष्टीने ते त्यामध्ये चर्चा करतायत आणि अजून चर्चा पूर्ण झालेल्या नाहीयेत. बर. पण तुम्हाला असं वाटत नाही कारण अनंत दीक्षितांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराला आणि राजकीय विश्लेषकाला तर असं वाटतं काँग्रेस खरंच बेहाल आहे आता. नाही काँग्रेस बेहाल अजिबात नाही. याकरता की प्रत्येक मतदारसंघामध्ये यांनी अनेक लोकांना म्हणजे ज्याच्यामध्ये आपण होते पवित्रता निर्माण केली. ज्यांचं ट्रॅक रेकॉर्ड चुकीचं असेल त्यांनी त्यांच्याकडे घेऊन त्या पद्धतीने प्रयत्न केलेत. स्वतः संघाचे लोक असं म्हणतात आम्ही सुसंस्कार घडवतो आणि त्यातून आम्ही नेता निर्मिती करतो. यांना मध्ये एवढी ताकद असते तर काँग्रेसने तयार केलेलं अगदी ISI मार्क असलेलं मटेरियल हे का घ्यायला लागलेत याचा सुद्धा त्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांची ही जी चाल आहे त्यामुळे काँग्रेस काही बेहाल झालेली नाहीये. काँग्रेस ही अतिशय विचारपूर्वक आणि सर्वांना एक पद्धतीने न्याय देण्याच्या दृष्टीने आणि एकंदरीत जनतेचा पल्स काय आहे हे जाणून घेऊनच काँग्रेस ही वाटचाल करत असते. ठीक आहे. अर्थात तुमचं म्हणणं हे सगळ्यांना पटणार आहे असं नाहीये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तुमचं म्हणणं बरोबर आहे पण बाहेरनं बघितलं तर तशी काही स्थिती वाटत नाहीये. अंकुश काकडे सर आहेत आपल्याबरोबर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते आहेत. काकडे सर, शरद पवार यांनी दुसऱ्याच्या मुलांना आणि नातवंडांचे लाड आम्ही का पुरवावेत अशी भूमिका घेऊन किंवा अशा प्रकारचं विधान करून इकडे शिवसेनेला सुखावलं, शिवसेनेनं टोला लगावला तुम्हाला, पण विख्यांसारखे आणि काँग्रेसमधले अनेक जण त्यामुळे दुखावले गेलेत. पवारांनी ही ठरवून चाल केली सुजय विखेंना राष्ट्रवादीचं तिकीट न देण्याची जेणेकरून काँग्रेस बेहाल होईल. मिलिंद, एक लक्षात घ्या हो की या ठिकाणी मगाशी
आपणही म्हणालात की सुजयला राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांनी घेतलं नाही. हम्म. काल सुजय विखे पाटलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर हम्म. आपल्या वाहिन्यांसह हो. इतर अनेक वाहिन्यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यासोबत त्यांची पत्नी देखील होती आणि ती जर का आपण बारकाईने पाहिली हम्म. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांना विचारलेला होता हम्म. की आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला सुटली नाही तर तुमच्या पुढे पर्याय काय होते. हम्म. सुजय विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की मला एक तर राष्ट्रवादीमध्ये जायला हवं होतं किंवा भारतीय जनता पक्षामध्ये. हम्म. मी भारतीय जनता पक्षाचा पर्याय निवडला. हे स्वतः सुजय विखे पाटलांनी सर्व वाहिन्यांना सांगितलेलं आहे. बर. त्यामुळे पण- राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही पक्षाने त्यांचं स्वागत त्यांना केलं घेतलं नाही असतं, तुम्ही त्यांना किंवा घड्याळ त्यांना दिलं तिकीट असतं तर दिलं त्यांनी नाही. कमळाचा झेंडा हे उचलला म्हणणं नसता. योग्य नाही. नाही पण त्यांनीच सांगितलं ना ते की नंतर माझ्यापुढे सांगितलं, दोन आधी पर्याय नाही होते. सांगितलं. राष्ट्रवादीमध्ये जायचं की भाजपमध्ये जायचं. मी भाजपचा पर्याय निवडला. बर. त्यांनी भाजपचा पर्याय निवडलाय हे त्यांनी सांगितलंय. बर. म्हणजे तुम्ही तयार होतात स्वागताला. आणि दीक्षित साहेब म्हणतात ते खरं आहे की ह्या काय गेल्या 2-4 दिवसातल्या घटना नाही आहेत. बर. गेली 3-4 महिने ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागांच्या बाबतीमध्ये चर्चा करत होती तेव्हा पहिल्यापासून राधाकृष्ण विखे आणि काँग्रेस पक्षाचा अहमदनगरची जागा ही आम्हाला सोडा अशा प्रकारचा आग्रह होता. हो. ठीक आहे, त्यांनी तो आग्रह करणं याच्यामध्ये गैर काही नाही. पण त्याच्यासोबत ते जे काही कारण सांगत होते की या ठिकाणी 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पराभूत झालाय. हो. एक गोष्ट लक्षात घ्या की त्या ठिकाणी 2009ची निवडणूक झाली बर. त्यावेळेला पण म्हणजे शिवाजीराव कर्डिले हे आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हो. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे आमदार राजीव राजळे यांनी बंडखोरी केली नाही, पण आणि म्हणजे- त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढविली. म्हणजे आणि अंकुशजी तिरंगी तुम्हाला संवाद थोडक्यात झाला. असं सांगायचं दिलीप की हे गांधी, तुम्ही राजीव जाणून बुजून राजळे काही शरद आणि पवारांनी शिवाजीराव केलेलं नाही. कर्डिले. हे खरं तर त्यामुळे सुजय त्या विखे. ठिकाणी कर्डिलेंचा पराभव झाला. बर. आणि 2014ची निवडणूक हम्म. ही तुम्हाला देशामधल्या कोणत्याच निवडणुकीच्या बाबतीमध्ये परिमाण म्हणून धरता येणार नाही. बर. ठीक आहे. या निवडणुकीमध्ये मोदींची लाट होती आणि त्या लाटेमध्ये अनेक जण भुईसपाट झाले. बरं, त्यामुळे ठीक आहे. त्या ठिकाणी आपण- राष्ट्रवादीचा पराभव झाला म्हणून त्या ठिकाणी आता तुम्ही काँग्रेसला जागा द्या अशा प्रकारची मागणी करत बरं. होते पण आणि तरी- वारंवार सांगत होते. माझं बरं. थोडं ऐकून घ्या. हा. वारंवार सांगत होते फक्त विखेंचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो, विखेच त्या ठिकाणी निवडून येऊ शकते हे सातत्याने सांगत होते. आणि म्हणून साहेबांना ती 1991ची आठवण करून द्यावी लागली की बरं. असं नाही. या ठिकाणी 1991 मध्ये बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. अर्थात हे सांगत असताना बाळासाहेबांचा अवमान करण्याचा पवार साहेबांचा अजिबात हेतू नव्हता आणि नाही. पवार साहेब कधी मृत व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याची अवहेलना करणं किंवा त्याचा कुठेतरी अनादर करणं हे त्यांच्या स्वभावात नाही. बरं, ठीक आहे. परंतु तुमचं- या ठिकाणी काहीतरी कारण पाहिजे. परत या ठिकाणी हे सांगतायत राधाकृष्ण विखे की ज्यावेळेला पवार साहेबांनी हे वक्तव्य केलं तेव्हा सुजयनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय केला. पवार साहेबांचं वक्तव्य होण्याच्या अगोदर सुजय मुख्यमंत्री गिरीश महाजन मी- त्यांच्या सगळ्या नेत्यांना अंकुश भेटत काकडेजी होते. तुमचा मुद्दा त्यांचा लक्षात आला. जाण्याचा निर्णय तुमचा झाला मुद्दा होता. लक्षात आला. आता शिवराय काहीतरी कुलकर्णी कारण यांच्याकडे सांगायचं. जाण्यापूर्वी पवार आता जे साहेब अंकुश बोलले. काकडे म्हणाले म्हणून या त्याच्याबद्दल ठिकाणी सुजयने हा उल्हास निर्णय पाटील घेतला. तुम्हाला काही हे बोलायचं आहे? बरोबर नाही. नाही, अंकुश काकडे जे म्हणत आहेत ते अतिशय योग्य आणि सत्य आहे. बर. कारण त्यांनी आदरणीय पवार साहेबांनी जे काही त्यावेळेस स्टेटमेंट केलं आहे बर. त्या स्टेटमेंट 91 सालची त्यांनी ती एक घटना रिपीट केलेली आहे. बर. आणि त्यानंतर म्हणजे- त्यांनी असंही म्हटलेलं आहे. तुमच्याच नेत्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला विखे पाटलांनी असं म्हणायचं तुम्हाला? नाही, त्याच्यात विखे पाटलांनी चुकीचा अर्थ असा काढला नाहीये. बर. पण त्यावेळेस त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते त्यांनी उदाहरण म्हणून दिलं. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय पवार साहेबांनी नंतर ठीक की आहे. बुवा यामध्ये मला कोणाला दुखवायचं दुखवण्याचा नाही. हेतू नाहीये. बरं, ठीक आहे. शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते आहेत. शिवरायजी, पवारांच्या या सगळ्या चालीचा काँग्रेस तर बेहाल होतेच आहे, पण तुम्हालाही अप्रत्यक्ष फायदा होतोय. तुम्ही तर आनंदात असाल. एक तर मिलिंद आजचा विषय मोठा छान आहे. पवारांच्या चालीमुळे काँग्रेस बेहाल हा विषय विश्लेषण करताना मला हे दोन वेगवेगळे विषय वाटतात.
की पवारांची चाल आहे हे खरं आहे आणि पवार हे चालींचंच राजकारण करतात हे महाराष्ट्राला खूप चांगलं माहिती आहे. काँग्रेस बेहालच आहे. काँग्रेस काही पवारांच्या चालीमुळे बेहाल नाही आहे. जर आपण या निवडणुकीच्या वेळी पूर्ण देशातली काँग्रेसची स्थिती जर बघितली तर काँग्रेस आपच्या मागे फिरलं, केजरीवालांच्या मागे फिरलं. केजरीवाल सोबत आले पाहिजे, मोदींची भीती दाखवण्यात आली की मोदी पुन्हा आले तर काय होईल, मोदींचं कसं होईल, असं करून करून आपसाठी कुरवाडण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं नाही. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी काँग्रेस बसपा एकत्र आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला विचारलं तर नाहीच, केवळ 2 जागा त्यांच्यासाठी सोडल्या होत्या. तुमची स्थिती फक्त 2 जागांची स्थिती आहे, या 2 जागांवर तुम्हाला लढायचं असेल तर आमच्यासोबत आघाडीमध्ये या. आंध्रमध्ये काँग्रेसला कोणतेही मित्रपक्ष जमा करण्यामध्ये यश आलं नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसनी मोहीम सुरू केली होती आणि शरद पवार नाही, पण शिवराजी आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो, आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, तुम्ही भारतातले दाखले देताय. आता महाराष्ट्रात म्हणजे काँग्रेस बेहाल आहे तुम्ही देशातलं सांगताय, पण महाराष्ट्रातही काँग्रेस बेहाल आणि भाजपला सुदीन असं म्हणायचंय तुम्हाला? मी सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेस बेहाल आहे. देशातली जशी आहे, जसं देशाचं नेतृत्व तसं महाराष्ट्राचं नेतृत्व, की महाराष्ट्राच्या नेतृत्वावर काय वेळ आहे की शरद पवार साहेब एका काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याच्या वडिलांवरून टीका करतात आणि त्याच्यावरून ते मन खुट्टवून त्यांना पत्रकार परिषदा युतीच्या वेळी निवडणुकांच्या वेळी सामोरं त्यांना जावं लागतं. ही अतिशय वाईट अवस्था काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मला याच्या या सुजितच्या प्रकरणामध्ये जी चर्चा आतापर्यंत सुरू होती, या प्रकरणामध्ये मला फक्त एवढं सांगावंसं वाटतं की ज्या डॉक्टर सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावरून जी शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली की तो बालहट्ट होता आणि तो बालहट्ट मी पुरवण्याचं काही कारण नव्हतं, मला असं वाटतं की पवारांनी खरं म्हणजे घरातले 2 बालहट्ट पुरवले. एक बालहट्ट पार्थ पवारांचा पुरवला, एक बालहट्ट रोहित पवारांचा पुरवला. हे 2 बालहट्ट त्यांनी जर पुरवले तर त्यांच्या जर मनात राहिलं असतं तर त्यांनी हा देखील बालहट्ट पुरवला असता, पण हे त्यांच्या मनामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस जी त्यांच्या शैलीत लक्षात आलं, काँग्रेसच्या शिवराजी लक्षात आलं, तुमचा मुद्दा विषय लक्षात आला. पण पवारांनी म्हटलंय की मी माझ्या नातवंडांचे हट्ट पुरवतो, मी दुसऱ्यांच्या नातवंडांचे हट्ट पुरवणार नाही. ठीक आहे, माझ्या पक्षातल्या नातवंडांचा हट्ट पुरवेल. हा पक्षातल्या म्हणूयात, आपण पक्षातल्या म्हणूयात, काही हरकत नाही काकडेजी. राजा माने सर, तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, एकूणच महाराष्ट्रातली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय सगळी आत्ताची जी अवस्था आहे ते एकूण 2014 नंतर जी कार्यपद्धती या दोन्ही पक्षांच्या नेत्याची आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांची बदलणं अपेक्षित होतं ती बदललेली नाही. आणि जुन्या पद्धतीनंच प्रत्येक गोष्ट हाताळण्याच्या सवयीमुळं आज महाराष्ट्रातली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आत्ताची जी तुम्ही बेहाल म्हणता, परंतु एक सर्वजण विस्कळीत स्वरूपाचं चित्र आज उभं राहिल्याचं आपल्याला दिसतं. त्याचं मुख्य कारण हे आहे की 1995 नंतरचं महाराष्ट्राचं जर राजकारण आपण पाहिलं तर 95 नंतर पाडापाडी संस्कृती, मग आपण माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा पराभव आठवा, विलासराव देशमुखांचा पराभव आठवा, परत डॉक्टर पतंगरावजी कदम यांचा पराभव. मी ही नावं एवढ्यासाठी सांगतोय की काँग्रेसमधल्या पाडापाडीच्या राजकारणातून ज्या जखमा गेल्या 20-25 वर्षात प्रत्येक जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकमेकाला केलेले आहेत, त्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. आपण नगरवर चर्चा करतो, नगरच्या राजकारणावर. सुजय विखे हे प्रतीक आहेत. कदाचित त्यांच्याऐवजी समजा ही जागा काँग्रेसकडं असती आणि विखे राष्ट्रवादीत असते तरी हीच परिस्थिती निर्माण झालेली असती. तर सरळ सरळ 2 फळ्या की ज्या फळ्यांना आयडिओलॉजीचा कुठलाही म्हणजे देणं घेणं नाही, निष्ठा या आपल्या नेत्यांपुरत्या मर्यादित असलेल्या निष्ठा, पक्ष वगैरे हा नेता म्हणेल तो पक्ष, ही संस्कृती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रुजल्यामुळं आपल्याला 2014 नंतर ज्या सुधारणा या पक्षाच्या कार्यपद्धतीत
कुठल्याही राजकीय प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन, यामध्ये बदल जे अभिप्रेत होते ते बदल झाले नाहीत. आणि ते बदल न झाल्यामुळं निवडणुकीपूर्वी खरं तर अनेक जागा अशा आहेत की ज्या जागांवर 1 महिन्यापूर्वीच हे निर्णय घेऊ शकले असते. पण ते घेतले यांची आघाडी संदर्भात डॉक्टर प्रकाश आंबेडकरांशी ज्या पद्धतीनं यांचं डिलिंग झालं, बरोबर. किंवा सर्व घटक पक्ष यांना एकत्र आणण्यासाठी यापूर्वीच ज्या पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजे होते तसे झाले नाही, ते झाले नाहीत. सर, त्याचं कारणच अगदी हे तुम्ही सांगताय त्याच मुद्द्याकडे आपल्याला यायचं आहे, पण एक ब्रेक घ्यायचा. ब्रेकच्या पूर्वी एक प्रश्न तुम्हालाच विचारतोय की म्हणजे केवळ राजकीय पक्ष आणि सामान्य कार्यकर्ते असे थोडेसे बेफिकीर राहिले किंवा त्यांनी बदलत्या काळानुसार आपली विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलली नाही का? काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते पण तसेच जुन्याच पद्धतीने विचार करतायत किंवा त्यांनी काम करण्याची, निर्णय घेण्याची पद्धत बदलली नाही? नाही, जुन्याच पद्धतीनं चाललेले आहेत. त्याचं नेते आणि कार्यकर्ते दोघेही श्रेष्ठी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. एकीकडं काँग्रेसवाले हे म्हणणार आणि पवार साहेब सांगतील ती पूर्व दिशा, हे राष्ट्रवादीचा गाव पातळीवरचा कार्यकर्ता म्हणणार. परंतु आपल्या भागातली खरी परिस्थिती काय आहे आणि पक्ष म्हणून काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल ठोस अशी भूमिका ही कार्यकर्त्यांनी मांडली पाहिजे की जी आज संघ परिवार अगदी गाव पातळीवर त्यांनी आपलं नेटवर्क तयार केलेलं आहे की ज्या नेटवर्कच्या माध्यमातून आज आपण छातीठोकपणे का सांगतो की सोलापूरचा भाजपचा हा उमेदवार बदलणार, अमुक ठिकाणचा हा उमेदवार बदलणार. त्याचं कारण हे आहे की एक कालबद्ध पद्धतीनं कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला आणि त्यांनी दिलेल्या रिपोर्टला दखलपात्र समजणं आणि तशी ॲक्शन घेणं हे भारतीय जनता पक्षांनी अवलंबल्याचं आपल्याला पदोपदी जाणवतं. म्हणजे अंकुश काकडे सर आणि उल्हास पाटील सर आणि शिवराय कुलकर्णी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या करता राजा माने सरांनी मांडलेला मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे की काळ बदलला, टेक्नॉलॉजी आली, बाकीच्या 10 गोष्टी आल्या, पण नेते पूर्वीच्याच पद्धतीनं विचार करतायत का? आणि त्याच्यामुळे एका नेत्याच्या म्हणजे शरद पवारांच्या एका चालीने काँग्रेससारखा इतका मोठा आणि जुना पक्ष खरंच बेहाल होण्याची वेळ का नेमकी आली? पाटील सर, एक प्रश्न तुम्हाला थेट आता विचारतो, कारण आता घोडा मैदान जवळ आलंय आणि तुमची जी जागा आहे ती आहे राष्ट्रवादीकडची, ती तुम्ही मागितली आहे काँग्रेसने, तुम्ही स्वतः इच्छुक आहात आणि तुम्हाला असं वाटतं की रक्षा खडसे यांना तुम्ही आव्हान देऊ शकता मोठ्या प्रमाणात? आता राष्ट्रवादीच्या हातात आहे, तुम्हाला तुमच्याही हातात घड्याळ बांधायचं का नाही? कारण सुजयच्या बाबतीत काय झालं ते आपण पाहिलं. काय वाटतं तुम्हाला? मिलिंदजी, सर्वप्रथम आमचे मित्र जे राजाभाऊ माने आहेत, हो, त्यांनी जे काँग्रेस बद्दल 2014 नंतरची जी परिस्थिती बद्दल त्यांनी वक्तव्य केलं त्याबद्दल मला त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की प्रांताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण आणि आदरणीय राहुल गांधी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने संघर्ष यात्रा झाल्यात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामधल्या संघर्ष यात्रा ज्या आहेत 1-2 महिन्यापूर्वी झाल्यात, त्यामध्ये अतिशय प्रचंड गर्दी होती आणि संघटनच्या दृष्टीने ज्या पद्धतीने अशोकरावजी चव्हाण यांनी प्रत्येक तालुका लेव्हलला जाऊन बैठका घेतल्यात, त्यामुळे निश्चितपणे फार मोठा बदल झालेला आहे. याची माहिती बहुतेक राजाभाऊंना. डॉक्टर पाटीलजी, मी झालेली आंदोलनं, त्याला मिळालेलं यश याच्याबद्दल भाष्य केलेलं नाही. मी कार्यपद्धतीबद्दल बोललेलो आहे की जी कार्यपद्धती, संघटनात्मक जी कार्यपद्धती अभिप्रेत होती 2014 नंतर, तुम्हीच सांगा. आता तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहात, तुमच्या बद्दलची भूमिका स्पष्ट व्हायला एवढा उशीर का लागतोय? कार्यपद्धतीचाच भाग आहे ना. आणि राष्ट्रवादीच्याकडे जर का उमेदवार नसेल तर राष्ट्रवादी थोडा पुढाकार का घेत नाही? आणि फक्त काँग्रेसची कार्यपद्धती मी म्हणालेलो नाही, हो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर, दोघांची पक्षाची कुठलाही विषय हाताळण्याची कार्यपद्धती हो, ही रेंगाळत ठेवणे किंवा काहीतरी वेगळं करणे. तुमच्या स्वतःच्या केसवरूनच आपण उदाहरण घ्या ना डॉक्टर. पण मग हाच मुद्दा, माने सरांचा हाच महत्वाचा मुद्दा घेऊन आपण दीक्षित सरांकडे जाऊयात. दीक्षित सर,
पवारांची हीच रणनीती आहे, हीच चाल आहे की काही वेळेला ठीक आहे घेऊ निर्णय, करूयात, बसूयात, असं करून वेळ जातो आणि मग नंतर सगळ्यांचीच पंचायत होऊन जाते, जशी आता प्रामुख्यानं काँग्रेस बेहाल झाले? मला असं वाटतं मी याच्यामध्ये येतो काकडे सर की आजचा निवडणूक विश्लेषणाचा जो काळ आहे, हो निवडणूक विश्लेषणाचा जो काळ आहे, हो त्याच्यामध्ये एक पक्ष किंवा एक नेता घेऊन विश्लेषण करणं कठीण आहे. बर त्याचं कारण असं आहे, निवडून येण्याची शक्यता, जातीय आंदोलनांचं वाढलेलं स्वरूप आणि प्रत्येकाचं सामर्थ्य दाखवण्याची चाललेली चुणूक. गेल्या 8 दिवसात महाराष्ट्रात किती पक्षांतर झाली? अमुक एक नेते शिवसेनेत का होते आणि अमुक एक नेते काँग्रेसमध्ये का आले, किंवा अमुक एक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का होते आणि ते काँग्रेसमध्ये का आले, याला काहीही उत्तर नाही. याचं मुख्य कारण असं की याचा अर्थ आपण असाही समजू नये की हे उमेदवार पळवापळवी किंवा अमुक जमुकचे ते आजच चालले, ते निलंगेकरांच्या पासूनच चालले असं नाही. महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलं की SM जोशींसारखा स्वच्छ चारित्र्याचा नेता त्यांनी मुख्यमंत्री पदाचाच उमेदवार आयात केला. कृष्णराव धुळूप सारखा मनुष्य की ज्यांनी आयुष्यभर शेका पक्षात काढला, तो भाजपमध्ये गेला. तेव्हा हे प्रकरण चालू आहे. पण त्यावेळेला काही एक राजकीय विचार, राजकीय दृष्टिकोन, औचित्य या गोष्टीला एक महत्व असायचं. आता सरळ सरळ सर्वजण लोक सांगतात की अशा कॉन्फरन्सिंग घेतल्या म्हणजे आपण लोकांपर्यंत पोहोचतो. आता जे नेते बोलत होते त्यांना काय वाटलं की आपण अशा संघर्ष यात्रा काढल्या म्हणजे आपण काहीतरी लोकांपर्यंत पोहोचतो. हे गोपीनाथ मुंडेंनी जी संघर्षाची यात्रा काढली त्यावेळेला हे खरं होतं. आज सर्व क्षेत्रात लोक भाड्याने मिळतात, हे वाईट आहे ऐकायला. परंतु राजकीय पक्षांचा थेट जनतेशी संबंध असण्याशिवाय सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही असं मानणाऱ्यांची संख्या इतकी वाढलेली आहे आणि तशाच चर्चा होत राहतात. म्हणून कुठल्या एका नेत्याची कशासाठी चर्चा करायची? बरं, म्हणजे सगळेच तसे आहेत थोड्याफार फरकानं. सगळ्यात राजकीय पक्षांमधले सगळेच नेते हे थोड्याफार फरकानं तसे आहेत. काकडे सर, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? नाही, आपण मगाशी म्हणालात की उल्हास पाटील तुमच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये लवकर निर्णय का होत नाही. मिलिंद, कोणतेही 2 पक्ष एकत्र येणं, आज आघाडीच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 महत्वाचे पक्ष आहेत. पण आमचे मित्र पक्ष शेतकरी, राजू शेट्टींची शेतकरी संघटना असेल, आंबेडकरांच्या बहुजन विकास वंचित विकास आघाडीशी आमची चर्चा चालू आहे, शेतकरी कामगारी पक्ष आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, या सगळ्यांशी चर्चा करणं, जागा वाटप करणं याच्यामध्ये वेळ जातो. हा फक्त आपल्या 2 पक्षाचा असं नाही. काकडे सर, तुमच्याबद्दल पूर्ण आदर राखून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, 6 ते 8 महिन्यांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा सुरू होती. काकडे सर, तुमच्याबद्दल पूर्ण आदर राखून विचारतो, 6 ते 8 महिन्यांपासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची चर्चा सुरू होती. तरी पण 6 दिवस राहीपर्यंत आपल्याला चर्चा करायलाच लागली ना. आपल्याला नाही नेते ठरवता आले, आपल्याला नाही हे करता आलं. म्हणूनच माझा प्रश्न असा आहे आणि आपलं टायटल असं आहे की ही जाणीवपूर्वक शरद पवार करतायत की सावकाशीने करायचं, घाई कशाला करायची. बाबतीमध्ये ज्या पद्धतीने विखेंनी आडमुठेपणा केला की नाही बाबा आम्हालाच पाहिजे, असंच पाहिजे, त्यामुळे ती चर्चेमध्ये उशीर होतो. आता सुद्धा जळगावच्या जागेच्या बाबतीमध्ये चर्चा चालू आहे. होईल निर्णय, आज उद्या 2 दिवसामध्ये निर्णय होईल. ठीक आहे, आपण पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. विरोधी पक्षामध्ये तरी काय आहे? बर, आपण ते त्यांना विचारूच या. कारण शिवराय कुलकर्णींनी मगाशी म्हटलं की शरद पवार यांच्या काही निर्णयांचा आणि चालींचा काँग्रेस बेहाल होत असली तरी भाजपला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोय. शिवरायजी, तुम्हाला असं वाटतं की ज्या काही काँग्रेस काही बेहाल होत नाहीये असं लोकांना तर असंच वाटतंय. शिवरायजी, तुम्हाला असं वाटतंय? नाही, काँग्रेस बेहाल आहे याची उदाहरणं मी मगाशी त्याच्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही. आणि जे राजकीय पक्षाशिवाय जे मान्यवर पत्रकार या ठिकाणी आहे त्यांनी काँग्रेसमधला विस्कळीतपणा अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या शब्दांचा सहारा घेऊन उदाहरणं देऊन त्यांनी देखील तो मांडलेला आहे. त्यामुळे जे चित्र उभं केलं जात होतं
की आम्ही मोदींच्या विरुद्ध, भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध अशी मोठ बांधू, तशी मोठ बांधू, आमच्या सभांना गर्दी आहे, अमुक आहे, ढमुक आहे, हे सगळंच्या सगळं विस्कळीत झालेलं आहे. या उलट भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने अत्यंत सामंजस्याने, काल परवापर्यंत ताणाताणी नव्हती का, अनेक मुद्द्यांवर ताणाताणी होती, अनेक मुद्द्यांवर संबंध ताणले गेले होते, पण ज्या क्षणाला युतीचा निर्णय घेतला गेला ती युती नैसर्गिक मुद्द्यांवर पाहिजे. मुळात यांची युती नैसर्गिक मुद्द्यांवर नाही आहे, यांची युती संधी साधूपणाची युती आहे. अहो, काँग्रेसला बेहाल शरद पवार आजच करून आले का? शरद पवारांनी आयुष्यभर काँग्रेसला बेहाल केलेला आहे. आज जे काँग्रेसला वाईट दिवस आहेत ते शरद पवारांसारखे नेते जे आहेत ठिकठिकाणी काँग्रेसनीच मोठे केलेले, त्या नेत्यांनी आयुष्यभर ज्या चाली खेळल्या त्याच्यामुळे काँग्रेस बेहाल झालेली आहे. काँग्रेसचे बेहालीचे कारण हे आहेत. पण आज आमच्याकडे आम्ही युतीचा निर्णय एक वेळ आमच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्यानंतर, उद्धवजी आणि देवेंद्रजी आणि अमित शहा एकत्र बसल्यानंतर आज युती पूर्णपणे ताकदीने कामाला लागली. उद्या आमचा पहिला मेळावा होतोय अमरावतीमध्ये, तिथे देवेंद्रजी उद्धवजी येणार आहेत. ते पाहतोय आपण जालन्यामध्ये काय चाललंय, पुण्यामध्ये जागेबाबत काय चाललंय पाहतोय आपण. नाही ठीक आहे, नाही शिवराजी, जे अंकुश काकडे म्हणतात तेही तथ्य आहे त्याच्यात, की असं काही नाहीये की तुमच्याकडे फार अगदी हातात हात घालून सगळेजण कामाला लागलेत. अशी आणखीन 2-4 उदाहरणं मलाही सांगता येतील, पण आत्ताचा तो आपला विषय नाही म्हणून त्याच्याकडे जात नाही मी. पण माने सर, मला सांगा की साधारण 2 ते 2.5 महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी मोठी डिनर डिप्लोमसी झाली. शरद पवार यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला, सगळे नेते पवारांच्या घरी आले, नंतर सोनियाजींच्या घरी एकदा जेवण झालं. पण ज्या वेळेला शरद पवारांना लक्षात आलं की हे सगळे नेते आता एकत्र मोठ बांधणं शक्य नाही, तेव्हा पवार थोडेसे अलूफ झाले या सगळ्यातनं, आणि म्हणून केंद्रात तर काँग्रेस बेहाल आहेच, पण राज्यातही काँग्रेस बेहाल आहे. नाही, बिलकुल नाही. मी पवार साहेबांची गेल्या 3 महिन्यातली जी भूमिका आहे ती आपल्याला आठवत असेल, 3 महिन्यापूर्वी देखील त्यांनी सर्व पक्ष एकत्र आणून महाआघाडी, म्हणजे प्रत्येक सर्व नॅशनल लेवलची महाआघाडी असं ते कधीही म्हटलेलं नाहीत. राज्यात जे पक्ष मोठे असतील भाजप विरोधी, त्या पक्षांना एकत्र राष्ट्रीय पातळीवर करण्याची त्यांची भूमिका होती. आणि त्यामुळं आपण म्हणता तसं ते कोणाला बेहाल करण्यासाठी कुठली चाल चालतायत असं वाटत नाही. हा कार्यपद्धतीचाच भाग आहे. बर पाटील सर, तुम्हाला काही याच्यात जोडायचं आहे? मगाशी तुमचा फोनही कट झाला होता. आता तुम्हाला उमेदवारी दिसते टप्प्यात, म्हणजे या बाबतीत राष्ट्रवादी थोडीशी उदार होईल तुमच्या बाबतीत. असं आहे की माझ्या पक्षाच्या नेतृत्वावरती विश्वास आहे, आणि या लोकसभेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय आणि जी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर ते करणार आहेत, त्यातून निश्चितपणे रावेरच्या लोकसभेच्या बाबतीमध्ये शरद पवार साहेबही मोठं मन करतील. कारण जळगाव जिल्ह्यातल्या 2 ज्या जागा आहेत त्यात गुलाबराव देवकरांची ऑलरेडी उमेदवारी जाहीर झाली आहे, आणि रावेरच्या उमेदवारी जर काँग्रेसला मिळाला तर निश्चितपणे दोघांचं एक सिम्बायोसिस होईल, आणि त्यातून निश्चितपणे दोन्ही जागा निवडून येतील. आपण मगाची जो प्रश्न विचारला रक्षा खडसेंची उमेदवारी, मला हेच सांगायचं आहे की आदरणीय नाथाभाऊ यांना त्यांच्या पक्षामध्येच, आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याच लोकांनी आतापर्यंत अनेक दृष्ट्या बाजूला ठेवलं. इतका कर्तृत्ववान माणूस, आणि त्या माणसाला त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं. त्यामुळे रक्षाताईंना आमच्यापासून भीती नाहीये, रक्षाताईंना त्यांच्याच जामनेरकडून भीती आहे, याची मला 100% खात्री आहे. उल्हास दादा, शेवटचा प्रश्न तुम्हाला. उल्हास पाटीलजी, तुम्ही रक्षाताईंना किंवा नाथाभाऊंना ऑफर दिली आहे काँग्रेसमध्ये या भलं होऊन जाईल? असं आहे की त्यांना मी काय म्हटलं की तुम्ही क्षणाचे विलंब लावू नका, कारण एवढा कसलेला नेता याचा उपयोग जर भारतीय जनता पक्ष करून घेत नाहीये तर काँग्रेसकडून त्यांनी यावं अशी आमची त्यांना ऑफर त्यावेळेसपासूनचीच आहे आमची. अंकुश काकडेजी, तुम्ही ऐकताय, अर्थात तुम्ही याची नोंद घ्याल, मग काय त्याच्याबद्दलचा वेगळा प्रश्न विचारत नाही त्यांनी जे म्हटलंय त्याचा, पण आपली वेळ तशी जवळपास संपली. दीक्षित सर, तुमच्यापासून आपण या कार्यक्रमाचा शेवट करूयात. मला सांगा की पण ज्या काही पुढच्या काही दिवसातल्या घटना तुम्हाला वाचता येत आहेत त्यानुसार असं वाटतंय की खरंच शरद पवारांनी 2 महत्त्वाच्या, म्हणजे बघा, माढा ही अजून जाहीर नाही केलेली
मावळही अजून जाहीर नाही केलेली. तुम्हाला असं वाटतंय की अजून शरद पवारांची काहीतरी विचार करतायत, ते काहीतरी चाल करतायत, कदाचित काँग्रेस त्यानंतर बेहाल होईल आणखीन आता आहे त्याच्यापेक्षा? मला असं वाटतं की पवारांच्या कार्यपद्धतीचा एक भाग असा असतो की निर्णयाच्या जेवढ्या शक्यता असतात तेवढ्या ते आजमावून पाहतात. कधी जाहीर करतात, कधी जाहीर करत नाहीत. बर. पण हे अंकुश काकडेंसारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की सकाळी एक निर्णय झालेला होता आणि संध्याकाळी दुसराच झाला. बर. असं होऊ शकतं, तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये काही आपण फार हे करायचं. मला एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा किमान दर्जा काय दिवाळखोरी चालली आहे याच्याकडे फक्त शरद पवारांसारखा मनुष्य बघू शकतो. म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत. निवडणुकीतला जय पराजय ही वेगळी गोष्ट आहे, बरोबर, पण जिथे सामान्य माणसाचं हित गुंतलेलं आहे, अशी राजकीय ताकद असते, त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्र पुन्हा उभा राहायला 20-25 वर्ष लागतील. बर. पण माने सर, अगदी शेवटच्या एका वाक्यात जमलं तर की पण ठीक आहे, म्हणजे जे काही आता काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल, जे काही होईल, पण काँग्रेसची स्थिती खरंच राष्ट्रवादीपेक्षा बेहाल आहे? नाही, आपण तसं म्हणू शकत नाही. ही हे सगळं उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाला आपण ज्या पद्धतीनं हाईप दिली, महाराष्ट्रात सर्व माध्यमांनी ज्या पद्धतीनं त्याला इतकं मोठं केलं की जणू काय एखाद्या मुख्यमंत्री पदाचंच चाललेलं आहे की काय, तर त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की काहीतरी वेगळं घडतंय. बर. पाहूयात आपण नेमकं काय काहीतरी वेगळं जर का खरंच घडत असेल तर ते पुढच्या 2 ते 4 दिवसात, कारण राष्ट्रवादीने म्हटलंय की दुसरी यादी आपण उद्याला जाहीर करू. पाहूयात त्यात मावळ आणि माढ्याचा समावेश होतोय का, आणि काँग्रेसच्या सुद्धा अपेक्षित असलेल्या जागांमध्ये अनपेक्षित असलेले काही चेहरे आपल्याला दिसत आहेत का. काकडे सर, मला आज नाही वेळ देता येणार, आपण उद्याला पुन्हा एकदा निवांतपणे वेगळ्या काही विषयांच्या अनुषंगानं पुन्हा एकदा भेटूयात. पण तुर्तास या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. आपण वेळ दिला त्याबद्दल, विश्लेषण केलं त्याबद्दल. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.